चाललेलो आहे संभाजीनगरला। तर असा काही प्लॅन वगैरे काही केलेला नव्हता, अचानकच ठरलं की आपण संभाजीनगरला जाऊ। तर यांना उद्या सुट्टी भेटली त्याच्यामुळं मग चाललोय। आणि देवांशला पण आणलं नव्हतं आम्ही, आणलं नाही त्याच्यामुळं तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ बघितलाच असेल माझा। तर मला अजिबात त्याशिवाय करमत नव्हतं आणि त्याला पण तिथं करमत नाही आता सध्या। तर तो पण सारखं म्हणतो यायचं, आणि त्या दिवशी खरं आणायला पाहिजे होतं, आम्हाला पण वाईट वाटलं थोडंसं। त्यासाठीच आता आम्ही चाललेलो आहे त्याला घेण्यासाठी, म्हणजे खूप आठवण येत होती आम्हाला। आणि मग यांना सुट्टी भेटली तर म्हटलं आपण जाऊ, आला तो तर त्याला घेऊन पण येऊ। तर त्यासाठी चाललोय। आणि भार्गवा मस्त बसलाय, मस्त बघतोय बाला माझ्या, क्यूट बबू आहे ना। तर चला मग आता आम्ही चाललोय। रात्र झाली खूप, म्हणजे खूप जास्त पण नाही, पण प्रवासासाठी तरी झालाय अंधार थोडासा, म्हणजे जास्त टाइम झालाय प्रवासासाठी आम्हाला। आपण सगळ्यात जास्त काळजी घेत असतो ते आपल्या केसांची, आणि आपल्याला असं वाटतं की आपले केस खूप सुंदर दिसावं आणि खूप छान एकदम, म्हणजे केस अजिबात गळायला नको किंवा मग केसामध्ये डॅन्ड्रफ व्हायला नको असं सर्वांनाच वाटतं। आणि आपले केस पण लॉंग व्हायला पाहिजे, तर यासाठी आपल्याला खूप जास्त काळजी घ्यावी लागते। आपण घरी पण खूप जास्त DIY करून बघतो, आपण कशाने काय होईल तर कशाने काय होईल असं आपल्याला वाटतं। आणि प्रत्येक आपण DIY करून बघतो, तर काही DIY आपल्याला युजफुल होतात, पण काही एकदम फेल वाटतात आणि होत पण नाही त्याच्याने काही, तर उलट त्याचे साईड इफेक्ट होऊन जातात। आपल्याला खूप सगळ्या मैत्रिणी सांगत असतात काही हे करून बघा ते करून बघा, त्याने असं होतं त्याने तसं, पण तसं काही नसतं। तर आपण जे शॅम्पू किंवा कंडिशनर यूज करतो आणि जे तेल आपण यूज करतो ते आपल्याला युजफुल पाहिजे, आणि त्याच्यापासून आपल्याला सगळ्यात जास्त फायदा व्हायला पाहिजे। जो डॅन्ड्रफ आहे तो आपल्याला तेल, आपण ज्यावेळेस तेल लावतो त्यावेळेस आपली त्वचा एकदम तेलाने चांगली राहते। तर ज्यावेळेस आपण केस धुतो त्याच्या आदल्या रात्री आपण जर केसांना तेल लावून ठेवलं तर दुसऱ्या दिवशी आपण केस धुतले तर सुंदर केस दिसतात आणि छान पण होतात। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या केसांवरती कोणतं तेल सूट होईल, कोणती शॅम्पू सूट होईल तेच आपण यूज करायला पाहिजे। तर नैसर्गिक गोष्टींपासून बनलेले प्रॉडक्ट आपण यूज करायला पाहिजे। तर आज मी तेच प्रॉडक्ट तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, जे की मी यूज करते आणि आधी यूज करून बघते मग तुमच्याबरोबर शेअर करते। तर हे जे प्रॉडक्ट आहे ते मी आधी यूज केले आणि तुमच्यापर्यंत आणलेले आहे। तर ते म्हणजे आहे मामाअर्थचे हिबिस्कस डॅमेज रिपेअर शॅम्पू विथ हिबिस्कस अँड करी लिव्स। तर तुम्ही ते बघू शकता। तर ही शॅम्पू आहे, मेडसेफ आहे, डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड आहे, फॉर ऑल हेअर्स टाईप आहे, तर ही सगळ्यांना चालते। तर ही शॅम्पू खूप छान आहे, करते खूप छान, हिचा इफेक्ट आहे शॅम्पूचा। मी तर यूज करून बघितली, तुम्ही यूज करून बघा, एकदम शायनी केस होतात याने, या शॅम्पूने। तुम्हाला दुसरं पण प्रॉडक्ट मी दाखवणार आहे। तर यामध्ये कढीपत्ता आणि जास्वंद असल्यामुळे आपल्या केसांना खूप शायनीपणा येतो आणि खूप म्हणजे जे डॅमेज हेअर होतात ते रिपेअर होण्यास मदत होतात आणि खूप छान असे केस या शॅम्पूने होतात। आणि त्याचबरोबर आता मी तुम्हाला दुसरं प्रॉडक्ट दाखवते, जे मामाअर्थचं हिबिस्कस डॅमेज रिपेअर हेअर ऑइल। तर तुम्ही ते बघू शकता, हे ते ऑइल आहे, तर खूप छान असा याचा पण इफेक्ट आहे। मी यूज केलंय तेव्हाच तुमच्या बरोबर शेअर करत आहे। फॉर स्ट्रॉंग अँड नरिश हेअर, मेडसेफ आहे, डर्मॅटोलॉजिकल टेस्टेड आहे, फॉर ऑल हेअर टाइप्स आहे। तर खूप छान असं हे याचा इफेक्ट आहे। तर याच्याबरोबर आपल्याला एक कोंब दिलेला आहे, तर तो बघू शकता तुम्ही, हा आहे। तर हा आपण हे झाकण काढल्यानंतर त्याला बसून आपल्या केसांना लावू शकतो, तर अशा पद्धतीने, आणि मग यूज करू शकतो आपण आपल्या केसांमध्ये असं। तर तुम्हाला दाखवेलच मी। तर अशा पद्धतीने हे तेल आहे, तर हे पण खूप छान आहे आणि स्मेल पण चांगला आहे शॅम्पूचा पण आणि तेलाचा। प्लास्टिक पॉझिटिव्ह आहे, मामाअर्थ जितकं प्लास्टिक यूज करतात तितकं रिसायकल देखील करतात। आणि मामाअर्थ इंडियन ब्रँड असल्यामुळे आपल्याला कोणतीही घाबरायची गोष्ट नाही, कारण ते खूप नैसर्गिक गोष्टींपासून सगळे प्रॉडक्ट बनवत असतात। तर हे प्रॉडक्ट तुम्हाला ऑनलाईन देखील परचेस करता येतील। तर मामाअर्थ हिबिस्कस डॅमेज रिपेअर शॅम्पू आणि हिबिस्कस डॅमेज रिपेअर हेअर ऑइल हे तुम्ही ॲमेझॉन, नायका, पर्पल, फ्लिपकार्ट हे ॲपवरती देखील घेऊ शकता। तर तिथे देखील मामाअर्थचे सगळे प्रॉडक्ट अवेलेबल आहे, तिथे नक्की तुम्ही खरेदी करू शकता। आणि मामाअर्थचे हे प्रॉडक्ट मामाअर्थच्या लिंकवरती, ऑफिशियल लिंकवरती देखील मिळतील, आणि ऑफिशियल ॲप आहे मामाअर्थचं त्यावरती मिळतील, आणि ऑनलाईन परचेस देखील तुम्ही करू शकता मामाअर्थचे सगळे प्रॉडक्ट। मामाअर्थचे प्रॉडक्ट आपल्या जवळच्या शॉपमध्ये देखील मिळतात, तिथून देखील तुम्ही घेऊ शकता। आणि मामाअर्थच्या लिंकवरून जर तुम्ही प्रॉडक्ट खरेदी केले तर माझ्या
माझा कोड यूज जर केला तर तुम्हाला 20% ऑफ मिळणार आहे. ही एक खूप चांगली गोष्ट आहे. तर माझा कोड आहे सपना 2024 हा माझा कोड आहे. तो तुम्ही यूज करून बघा, तुम्हाला 20% ऑफ मिळतील. आणि ममाअर्थचे सगळे प्रॉडक्ट हे खूप चांगले आहे. तर मी यूज करून बघितलेले आहे. नक्की तुम्ही यूज करून बघा, खूप युजफुल आहे हे प्रॉडक्ट. मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे, त्या लिंकवर देखील तुम्ही खरेदी करू शकता. आणि ममाअर्थच्या लिंकवरून जर खरेदी केलं तर तुमच्या नावाने एक झाड लावलं जाईल, ते तुम्ही ट्रॅक देखील करू शकता. ही एक खूप चांगली गोष्ट आहे. चला तर मग घ्यायचे असेल प्रॉडक्ट तर लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये. तर 7 वाजता आम्ही घराच्या बाहेर निघालो होतो. तर निघता 7:30 झाले आणि आता थोडस पुढे आलोय तर आता 8:30 वाजले. तर बघू घरी पोहोचेपर्यंत किती वाजतात. जसं मी शूट करेलच थोडं जर जमलं तर, कारण खूप दमल्यासारखं होतं इथून जाऊन आणि रस्ता पण खूप खराब आहे इथून जायला. तर थोडासा आता निम्मा रस्ता आहे चांगला, पण अजिंठ्याचा घाट लागल्यानंतर खूप ट्रॅफिक असते आणि ट्रॅफिक नंतर मग पुढचा रस्ता खूप खराब आहे. तिथून पुढे खूप टाइम लागतो आणि रस्त्यामुळे आणि रात्रीचा प्रवास असल्यामुळे गाडी चालवायला पण थोडासा प्रॉब्लेमच येत असतो. दिवसा कसं पटकन जातं माणूस, पण रात्रीचा थोडा टाइम लागतो. तर आता आम्हाला टाइमच लागेल घरी पोहोचायला. बघू आता किती टाइम होतो किती नाही. तर मी गाडीमध्ये शूट करते. व्हिडिओ थोडासा म्हणजे असं ब्लर वगैरे काही आला असेल तर समजून घ्या. मोबाईलच राहिला होता का? अरे लागन तू खाली सर बाबू, खाली शाला मी तू सरतो असं इथं डोकं ठेव. पापा हो हे आपली चुली आहे का? आपली जुली, तुझी जुली. कोणतं पाणी फिरतं ते टाकीतून आपल्या वरचं आपल्या पायाला ते बाहेर मामा कुठे चालला पप्पा? एसी खराब झाला ना आपला, खराब झाला एसी. चालू आहे का? याची कोण चालू केला? बंद पडला आता रिपेरिंग. बोचकल्ला खेळत तुझ्या बरोबर खेळत, त्याला आनंद झाला ना आता. खूप दिवसांनी दादा भेटला तर कशा आनंद झालाय त्याला. बोचकल्लाची नाही बरं का दादा आपल्या बालासोबत. बाला ते दादाला मस्त मस्त खेळायच्या. काल तुम्ही आले होते ना? हा तुम्ही आले होते ना? हा आलो होतो ना आपण. तू 5 वाजता आले का? आम्ही रात्री 12:30 वाजता 1 वाजता आलो. हा 1 वाजला आणि मग तू झोपलेला होता. घरी कुठे? हा घर कुठे? आपलं म्हणावा, आपलं म्हणायचं. आपलं घर कुठे? तुमचे घर कुठे? आपलं ना आपलं कुठे? जळगावला. हा आणि हे पण आपलंच घर आहे. हे आपलं मोठं घर आणि ते तात्पुरतं घर. पप्पाची शाळा आहे ना तिकडे. माझी शाळा इथे. हा ना तुझी शाळा इथे. मग आता काय करायचं? मग तू आमच्या सोबत आल्यावर तुझी शाळा रे. शाळा इथंच आहे. मग आता काय करायचं? शाळा बनवून जाईल आमची. मग रे आता तू इथे थांबतो मग? जाईल नाही. मी जातो. कुठं? तुमचा बघाय. ओ मा बोट काढलं केली. ओ बचकल नको ले दादाला. मा जखम होती. हा ना जखम होती ना त्याला. मग बाबू तू येतोय का? गेलो होतो ना समुद्रात गेला होता. मग मी लंगलो ते पिकाले पंप आणलं. पंप आणलं का? हा वा वा वा. पाणी रुळण्यासाठी. हा का? मग आपण ते पंप घेऊन जायचा का जळगावला?
हा हो ना? तिथं रंग पुंपटुले. हा ना, भरपूर रंग. आणि आजीला घेऊन जायचं ना? हा का बरं? ओय. काय? मारू नको जखम होती तो. मारू कसं नको. लागलं होतं इथं मला. हा त्याचा ना. लागल मंगळवार. मिस्टर बनवते वांग्याची भाजी. शूट काढायचं विसरून गेलं तर म्हणलं आता घेऊ थोडंसं. मस्तपैकी बनवले मसाला बिसाला. फर्स्ट टाइम आहे ना. पहिल्यांदा बनवले ते. कधीच नाही बनवणार आहे. आज वांग्याची भाजी बनवणार आहे. किती छान दिसते. पाणी होता जळ मसाला. पट 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 टाका आधी जेवढ टाका. दे टाकून सगळं टाका टाका टाका. बस बस झाकून ठेवा. बस एवढं पाणी अजून टाक. अजून नंतर टाकू. बरं टाका नाही तर अजून थोडं. झाकून ठेवा. किती छान दिसते हो. मसाला वांग बनवते. आणि गॅस कमी. बस झालं. आता टाकलं वांग शिजायला. हो आता चहा करणार मिस्टर ते करत होते. आमच्या दुधाला किती भारी साई येते. साईने काढली नाही. तुटली सगळी पण अशी मस्त साई येते दुधावरती. टाका त्याच्यातच. मग अशी केलं आईने. 1 वाजता घरी आलो आणि मग नंतर काही शूट वगैरे घेतला नाही. झोपून गेलो जेवण करून. आल्यानंतर भार्गवला पण खूप सर्दी झाली. त्याचा पण खूप घसा जाम झाला आहे. आणि देवांश एवढा खुश आहे ना आम्हाला बघून. सकाळी 7 वाजता उठून बसलेला आहे. आणि आता इकडे मिस्टरांचं आहे ना वांग्याची भाजी चालू आहे आणि चहा करताय आता. आणि चपात्या करून गेलाय मावशी. तर आता आम्ही संभाजीनगरला आलो आहे. बघू आता आजचे दिवस आराम करू आणि उद्या काहीतरी प्लॅन करू बाहेर जायचा. आणि परवा निघू आहे ना. सोमवारी सकाळी पहाटेच निघणार आहे आम्ही. तर सगळं चालू आहे असं मस्तपैकी चहा वगैरे घेऊ. आणि वांग्याची भाजी चालू आहे. माझी तब्येत थोडीशी खराब आहे त्याच्यामुळे मिस्टर करताय आज वांग्याची भाजी आणि चहा पण मस्त. तर मुलं गेले आजी बाबाबरोबर खाली खेळायला. आई बाबा त्यांना घेऊन गेले. भार्गव आईकडे. तर भार्गवला पण असं नवीन नवीन बघायला खूप भारी वाटते. कारण खूप दिवसानंतर तो घराच्या बाहेर निघाला. म्हणजे आलो होतो लग्नाला पण त्यावेळेस कसं असतं चिडचिड रडणं. आता ओळख झाली तर मस्त राहतोय. तर मस्त खाली खेळतोय आता दोघं पण. इकडे चालू आहे चहा टाकला आणि चहापत्ती टाकायची वाटतं. वांग्याची भाजी शिजते आणि तिकडे चहा आणि बाकी इकडं चपात्या झाली. इथं काय हो साबुदाणा. साबुदाणा काल तर चहा मस्त केला तो. छान करता चहा. ऊन किती झालंय बाहेर. मस्त मिस्टरांच्या हातचा चहा प्यायचा होता. कंटाळा आलाय आता कारण कालचा प्रवास खूप झाला. संध्याकाळचा खूप जास्त प्रवास होऊन गेला. 1 वाजला डायरेक्ट त्याच्यामुळं. आणि आज खूप कंटाळा आलाय. बाहेर जायचं होतं थोडंसं. मग बघू गेलो तर जाऊ. कारण उद्या होळी आहे तर रंग वगैरे आणावं लागतील. तर बघू गेलो तर दुपारी जाऊ रंग वगैरे घेऊन येऊ. तसं आम्हाला तिकडं जायचं आहे सोमवारी देवांशला घेऊन. तर बघू आता जर गेलो तर जाऊ गावात. आणि आता इकडं वांग्याची भाजी चालू आहे. आमचा चहा वगैरे झाला आणि वांग्याची भाजी झाली की बंद करून टाकते गॅस. वातावरण दाखवते तुम्हाला. वातावरण
देवांश अय देवांश देवांश पुढे या ना पुढं देवांश बूट घाल बूट तर माझे मिस्टर कधीच काही बनवत नाही, पण फर्स्ट टाइम त्यांनी वांग्याची भाजी बनवली होती आणि ती पण खूप टेस्टी झाली होती. तर आईकडे साबुदाणा बनवत होता, त्यांचा उपवास होता म्हणून माझ्या मिस्टरांचा शनिवार होता त्यासाठी बनवत होते आई.